नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते आहे. पोलीस प्रशासन आक्रमकपणे या गुन्हेगारांना लगाम लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या सगळ्या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांमध्ये सहभाग हा पोलिसांसाठी चिंतेचा विषय ठरतोय. आपल्यासोबत नाशिकचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर वृष्णीत सौदागर आहेत. त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत. डॉक्टर, एकूणच आपण जर बघितलं शहरात ज्या पद्धतीच्या गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत, अल्पवयीन मुलांचा सहभाग प्रचंड मोठ्या प्रमाणात याच्यात दिसून येतोय. काय नेमकं कारण असावं? मला तर असं सांगणं की सध्या तर मानसिक आरोग्य दिवस उद्या आहे, जागतिक 10 ऑक्टोबर. आणि अशा जेव्हा घटना आम्ही ऐकतो वाचतो तर दुर्दैवाची बाब अशी आहे की शहरामध्ये शांतता नसून गुन्हेगारी एवढी वाढलेली आहे की सर्वांना ती त्रस्त करत आहे. खास करून अल्पवयीन मुलांमध्ये ह्याचं प्रमाण इतकं वाढतं आहे. आणि पोलीस प्रशासन आहेच, ते पण त्याच्या परीने पूर्ण प्रयत्न करतं आहे. पण मानसोपचार म्हणून मी हे सांगेल तर त्याच्या मुळाशी जाणं खूप गरजेचं आहे. आणि मुळाशी गेल्यावर कळतं की वाढते ताणतणाव, संवादाचा अभाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲग्रेशन्स. एवढ्या लहान वयात मुलांमध्ये संवेदनशीलता नसून एवढा भावनिक उद्रेक होतो आहे की त्याच्यावरती नियंत्रण त्यांना स्वतःला करता येत नाही. आणि हे त्याचं प्रामुख्याचं कारण आहे, ज्याला म्हणतो अँगर आउटबस्ट. की एखाद्या परिस्थितीला मुलांना संवेदनशीलरित्या न हाताळता त्यांना गुन्हेगारीपर्यंत परावृत्त करतं आहे. आणि ह्याच्या मागे अँगर मॅनेजमेंट होणं अतिशय गरजेचं आहे. कुठले कुठले असे घटक आहेत की जे या लहान मुलांना, अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे ओढून नेतात असं तुम्हाला वाटतं? मला तर वाटतं की हे जे सो कॉल्ड मोबाईल्स आणि स्मार्टफोन्स आहेत ह्याच्यावरती जो कंटेंट येतो आहे तो मुलांवरती, पालकांचं मुलांवरती नियंत्रण निश्चितच नाही आहे. बघा की आज एक आत्ताच रील झाला आहे ज्याच्यामध्ये गुन्हेगारी कशी करावी ह्याच्यासाठी 2 कोटी व्ह्यूज आलेले आहेत. आणि असे जर व्हिडिओज जर मुलांनी बघितले तर खास करून जे ॲडोलेसन्स एज असतं ज्याच्यामध्ये मुलाला मुलीबद्दल आकर्षण वाटतं तर मुलीला खुश करण्याच्या नादामध्ये ते बुलेट घेतात, त्याच्यात ते सायलेन्सरला फटाक्याचे आवाज येतात आणि त्याच्यावरती ऑलरेडी कायद्यानिश्चित कारवाई होत पण आहे. पण त्याला न जुमानता या मुलांमध्ये सोकॉल्ड ॲड्रिनलिन रश म्हणतो ना की जो यूथ रश असतो, उकळतं रक्त असतं, बॉइलिंग ब्लड, ह्या नादामध्ये पॉर्नचा ॲक्सेस खूप वाढलेला आहे. सेक्शुअल ॲब्यूज कुठे ना कुठे दिसतोय. आणि घरामध्ये विसंवाद, एकत्र कुटुंब पद्धत जेव्हा होती तेव्हा त्याच्यामध्ये एक संवाद होता. आता न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये तर मुलाला आणि आईवडिलांमध्ये एक कुठलाच संवाद नाही आहे. त्याच्यामुळे मुलगी नेमका काय करतंय, काय मोबाईलवरती बघतंय, त्याला तो कंटेंट त्याच्या येणाऱ्या भवितव्यासाठी पूरक आहे का ह्याच्यावरती कुठलीच मेकॅनिझम नाही आहे. मी म्हणतो आपल्याला प्रिव्हेन्शनवरती लक्ष दिलं पाहिजे. सध्याच्या काळामध्ये रिॲक्शन्स दिसत आहेत पण त्या रिॲक्शन न होण्यासाठी जे प्रिव्हेन्शन आहे ह्याच्यावरतीच आपण जर जास्त फोकस केला तर ही गुन्हेगारी नक्कीच आटोक्यात येईल. पालक याला किती जबाबदार आहेत? पालकांनी आपल्या मुलांवरचं सर्व्हेलन्स, मॉनिटरिंग हे कायम ठेवलं पाहिजे असं वाटतं का? कारण पालकांचा मुलांचा विसंवाद असल्या कारणानं या घटना घडतात असं देखील समोर आलं. मी तर म्हणेल थोडं चुकीचं राहील पण 100% पालक जबाबदार आहे. कारण की मूल आपलं नेमकं शाळेत जातं आणि घरी येईपर्यंत तो काय काय करतो इथपर्यंत व्हिजिलन्स असणं गरजेचं आहे. आणि मी प्रत्येक माझ्या पेशंट्सला किंवा मी लोकांमध्ये असताना म्हणतो की आधी आपल्याकडे टुकटुकचे मोबाईल असायचे. जर तुम्हाला मुलांची काळजी आहे तर तुम्ही त्याला ते जस्ट टुकटुकचे मोबाईल आपण देऊ शकतो, बटन मोबाईल्स. स्मार्टफोनची अल्पवयीन मुलांमध्ये गरज वस्तुतः नाही. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शहरामध्ये एक मानसिक आरोग्य केंद्र म्हणजे युनिट्स असणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये पोलीस प्रशासन, मानसोपचार तज्ज्ञ, काउन्सिलर्स आणि बाकीचे जे सामाजिक संस्था आहे जे या मानसिकतेवर काम करतात ह्यांचं एक युनिट झाल्यावरती अशा ज्या मुलांना त्याचा ताणतणाव जाणवतो, पालकांना काही डाऊट्स येतात, टीचर्स लोकांना डाऊट येतात, ह्यांनी तिथे त्यांना रेफर केलं पाहिजे. आणि त्याचसोबत शाळांमध्ये विविध पालक मेळाव्यांच्या मार्फत ह्याचं मानसिक आरोग्याविषयी कार्यशाळा राबवल्या गेल्या पाहिजे. आम्ही आत्ता पण 193 पालक मेळावे भरवले ज्याच्यामध्ये आम्ही पालकांना मोफत मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर,
याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अनेक देशांमध्ये आता सोशल मीडिया बॅन करण्यात आलेला आहे 15 वर्षाच्या आतील मुलांसाठी. तुम्हाला वाटतं असं काहीतरी एक फर्म स्टेप भारतीय सरकारनं सुद्धा घ्यायला पाहिजे, आता ती वेळ आलेली आहे? माझं तर म्हणणं आहे की आम्ही आत्ता राज्य सरकारकडे एक MOU साठी प्रस्ताव दिलेला आहे, जो मंजुरीच्या टप्प्यात आहे, जिथे आम्ही एक रिक्वेस्ट केलेली आहे नोमो अभियान, म्हणजे वयाच्या 12 ते 14 वर्षापर्यंत मुलांना मोबाईल ॲक्सेस कृपा करून देऊ नका. कारण की अनेकदा काय होतं, अनेक सोशल मीडियाजवरती क्लासेसच्या निमित्ताने किंवा झूम मीटिंगच्या निमित्ताने लिंक्स जातात आणि त्या निमित्ताने मोबाईल मुलं हातात घेतात आणि त्यांना ॲक्सेस मिळतो. आणि आपण उद्यापासून एक नवीन उपक्रम सुरू करतोय, मोफत उपक्रम सुरू करतोय, जिचं नाव आहे श्रवणालय, म्हणजे लिसनिंग युनिट. ते मोफत असणार आहे. कोणालाही कधी वाटलं तर तो त्या हेल्पलाईनवर फोन करून त्याची समस्या त्याने पूर्णपणे मांडायची आहे, मनमोकळेपणाने बोललं पाहिजे. कारण की शेवटी जो हतबल आहे त्याला जर संवाद मिळाला नाही, त्याला जर त्याची योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, तर हे गुन्हेगारी वारंवार वाढत जाईल. आणि मी सर्व पालकांना विनंती करतो की आपलं मूल शाळेत असेल, कॉलेजमध्ये असेल, पण पालकत्व हे एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पालकांनी व्यवस्थित निभावली पाहिजे, मुलांशी संवाद साधला पाहिजे. आणि एखादं मूल अडचणीत असेल तर मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं आणि काउन्सिलरकडे जाणं म्हणजे कुठलेही एक म्हणतो ना न्यूनगंड न बाळगता. भारतामध्ये न्यूनगंड आहे की आम्ही सायकेट्रिस्टकडे जातो म्हणजे आम्ही वेडे जातो, मुलाला काहीतरी मानसिक आजार आहे, तर असं बिलकुल गैरसमज बाळगू नका. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आणि आय विश की उद्या जागतिक मानसिक आरोग्य दिवस आहे, तर नाशिककरांना उत्तम आरोग्य लाभेल आणि ही वाढती अल्पवयीन गुन्हेगारी ह्याच्यावरती नक्कीच आपल्याला आळा घालता येईल आणि नाशिक शहर पुन्हा पीसफुल आणि शांततेचा मार्ग धरेल. खूप खूप धन्यवाद सर. तर एकूणच आपण बघतोय की पालकांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. अल्पवयीन मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी याला सोशल मीडियासुद्धा तेवढाच जबाबदार आहे आणि त्यामुळे आगामी काळामध्ये शहराच्या गुन्हेगारीच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत त्या संदर्भात देखील आता पोलिसांसोबतच पालकांनी देखील तितकीच जबाबदारी घेणं हे आवश्यक झालेलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.